नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल ब्रांचच्या सेकंड सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस, की तुम्हाला कोणकोणते विषय आहे, कोणकोणत्या विषयामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, कोणत्या विषयांचे प्रॅक्टिकल आहे, कोणत्या विषयांचे असाइनमेंट आहे, कोणते विषय फक्त इंटरनल आहे, कोणते विषय फायनल थेअरी एक्झाम आहे, कशा कशामध्ये काय काय वाढवून ठेवलेलं आहे, हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये तुम्हाला डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस मिळतील एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, एकदम कमी किमतीत. बेटा एकदा जा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना, जर तुमच्या मनाला भावलं ना, असं वाटतं की नाही यार आम्हाला बऱ्यापैकी चांगलं समजतंय, आम्हाला प्रॉपर नोट्स मिळत आहे, आम्हाला रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा मिळणार आहे फ्री ऑफ कॉस्ट, फॉर्म्युलाच्या नोट्स मिळत आहे, PYQs मिळत आहे, सर्व मिळत आहे एकदम कमी कॉस्ट मध्ये, असं वाटत असेल तर आताच जा, डाउनलोड करा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, फ्री डेमो लेक्चर पहा, आवडलं तर कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जा. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, आणि हो एक गोष्ट तुम्हाला सांगतो की बघा बाळांनो, आता सध्या काय चालू माहिती का तुमचं, आता थोड्याफार तुम्हाला सुट्या होता, बरोबर आहे. त्या सुट्यांवर तुम्ही काय करता, सकाळ झाली ना झाली की आपला मोबाईल घेतला आणि रील सुरू शॉर्ट सुरू, इन मोबाईलवर गेम खेळता, चॅटिंग करता, दिवसभर टाइमपास करता, बरोबर आहे. आणि सर्वात शेवटी रात्री संध्याकाळी बसल्यानंतर तुम्हाला येतं टेन्शन. अरे यार, आता माझ्या करिअरचं काय होणार, आता माझं पुढे काय होणार, माझं भविष्य कसं असणार, तुम्हाला टेन्शन येतं, बरोबर आहे. मग या टेन्शनला कमी करण्यासाठी तुम्ही काय करता, परत रील बघता, दुसरं काय करता, बरोबर ना. असं सध्या चालू आहे. तर या गोष्टीला दूर करा बेटा. या रील्स, इंस्टाग्रामचे शॉर्ट्स बघा, मी नाही म्हणत आहे, पण त्याला एक काही ना काही लिमिट असली पाहिजे. बघा, एन्जॉयमेंट पाहिजे, एंटरटेनमेंट पाहिजे, सर्व पाहिजे, पण याला काही ना काही लिमिट लावा, काहीतरी लिमिटेशन लावा, स्वतःसाठी प्रायोरिटीज ठरवा. आता मोटिवेशन महत्वाचं नाहीये, हे कलियुगी भाऊ 2025 26 27 28 याच्यामध्ये चालतात ते म्हणजे फक्त आणि फक्त डिसिप्लिन. मोटिवेशन गेलं चुल्यात, मोटिवेशन कामा येत नाही. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टींवर काम करा बेटा, भविष्य तुमचं सिक्युअर होऊन जाईल, खूप पुढे जाशाल बेटा तुम्ही. ठीक आहे, चला तर आता आपण स्टार्ट करूया आपल्या सेकंड सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस. कोणकोणते विषय तुम्हाला आहे हे पहिले आपण बघून घेऊ, कोणकोणत्या विषयामध्ये काय काय शिकायचंय चालू दे ना आपण. ठीक आहे, चलो तर बघा बेटा, सर्वात पहिला आहे तुमचा अप्लाइड मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्स ज्याला तुम्ही काय म्हणतात, M2. ठीक आहे ना, चला याला AMS म्हणतो आपण, प्रेमाने लाडाने आपण याला M2 नावाने ओळखतो, बरोबर आहे. मग या M2 मध्ये तुम्हाला काय काय आहे, तर याच्यामध्ये काही सबमिशन फेबिशन काही नाहीये, फक्त आपल्याला पेपर द्यायचा आहे, विषय क्लोज करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही असाइनमेंट नाहीये ना, ट्युटोरियल नाहीये, काही नाही, म्हणजे कॉलेजवाल्यांच्या हातात तुम्हाला याचे काही मार्कच नाहीये. फक्त तुम्हाला सर्वांना हे पॅटर्न तर माहिती असेलच की आपलं जे डिप्लोमा आहे ना, हे डिप्लोमा जे आहे बेटा ते आपलं 30-70-30चं पॅटर्न आहे. 70-30 पॅटर्न म्हणजे काय, तर बघा 100 मार्क तुमची फायनल एक्झाम असेल ना, 70 मार्क तुमचा असतो फायनल पेपर, बरोबर आहे. हो सर, बरोबर आहे सर. आणि 30 मार्काची असते बेटा तुमची युनिट टेस्ट. काय असते बेटा तुमची युनिट टेस्ट. मग यामध्ये तुमच्या जवळपास 2 युनिट टेस्ट होतात, बरोबर आहे. चला तर युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. तर बरेचसे विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस काय केलं होतं, या युनिट टेस्टला लाईटली घेतलं बेटा. भरपूर जणांनी युनिट टेस्टला असं लाईटली घेतलं की ठीक आहे रे, जाऊ दे रे, कॉलेजचे तर पेपर आहे, जाऊ दे रे, कमी मार्क. पण नाही बाळांनो, कसं होतं माहिती का तुम्हाला, जर या युनिट टेस्ट मध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त स्कोर केला ना, त्या दोघांचा ऍव्हरेज तुमचा MSBT बोर्डाकडे पाठवला जातो. मग हा ऍव्हरेजचे जे पण काही मिळालेले मार्क असतात ते आणि तुमचे 70 याच्यापैकी तुमची पासिंग बनते. समजा बघा, युनिट टेस्ट 1 मध्ये समजा तुम्ही पाडले 30 मार्क आणि युनिट टेस्ट 2 मध्ये तुम्ही समजा पाडले 20 मार्क, त्या दोघांचा ऍव्हरेज म्हणजे 30 + 20 डिवायडेड बाय 2 झाले तुमचे 25 मार्क. तर MSBT बोर्डाकडे तुमचे 25 मार्क्स पाठवले जाईल. आता मला सांगा, 25 मार्क तुम्हाला मिळाले बेटा 30 पैकी, म्हणजे तुम्हाला 70 पैकी फक्त 15 जरी मार्क मिळाले. आणि हे 25 आणि इथून जर समजा तुम्हाला फक्त 15 मार्क आले, फक्त 15 आणि 25 तुमचे झाले 40 मार्क, झाले तुम्ही पास. किती सोपं आहे का नाही बेटा. तर बघा, माझं असं म्हणणं आहे. आणि हा, जर समजा तुम्ही मेहनत करून काही ना काही साम दाम दंडभेद सर्व वापरून इकडे बी 30 आणले, इकडे बी 30 आणले, इकडे बी 30, इकडे बी 30, तर तुमचा ऍव्हरेज किती बनला, 30. आता ऍव्हरेज 30चा बनला का, म्हणजे तुम्हाला फक्त 70 पैकी 10च मार्क पाडायचे पासिंगसाठी, विषय क्लोज डायरेक्टली. म्हणजे बघा, युनिट टेस्टवर तुम्ही काम करा, कारण युनिट टेस्ट मध्ये कसं असतं, तुमचं कॉलेज तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे 2 चॅप्टरवर तुमची युनिट टेस्ट, चांगला अभ्यास करा, प्रॉपर सर्व काही करा, युनिट टेस्टला मॅक्सिमम मार्क पाडा. बरेचसे विद्यार्थी असे पाहिलेले बेटा की युनिट टेस्ट मध्ये त्यांचा ऍव्हरेज आहे 5चा, 6चा, 7चा, 10चा.
आणि या ठिकाणी ते मार्क पाडतात 70 पैकी, पण ते पास नाही होऊ शकत. असे बरेचसे विद्यार्थी आहे की जे तुमची साथ सोडून चालले जाईल बाळांनो. त्यामुळे सांगतोय युनिट टेस्टवर कॉन्सन्ट्रेट करा बाळांनो. ठीक आहे, चला तर लक्ष द्या आता. तर तुम्हाला तेच सांगतो बेटा, 70-30 मार्काचा आपला 30 मार्क तुमचे आहे युनिट टेस्टसाठी आणि 70 मार्कचा फायनल पेपर असणार आहे. दोघं मिळून तुम्हाला 40 मार्क लागतील पासिंगसाठी. हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. याला कोणताच इंटरनल नाही, प्रॅक्टिकल नाही, सबमिशन नाही, ट्युटोरियल नाही, काहीच नाही बेटा. असा सुंदर सुंदर सब्जेक्ट आहे. मग सर M2 मध्ये आम्ही काय शिकणार आहोत? M1 तर आम्हाला बऱ्यापैकी चांगला गेला. तर बघा, M1 ला तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकले होते बाळांनो, बरोबर आहे? तर या डेरिव्हेटिव्हवर आधारित M2 चे आपले 3 चॅप्टर आहे. म्हणजे पहिले जे 2 चॅप्टर आहे ना, हे इंटिग्रेशनवर आधारित आहे. मग सर इंटिग्रेशन काय असतं? तर डेरिव्हेटिव्हच्या उलटं-पुलटं म्हणजे इंटिग्रेशन बेटा. बघा, डेरिव्हेटिव्हच्या उलटं-पुलटं केलं की त्याला म्हणतात बेटा आपण इंटिग्रेशन. मग ठीक आहे ना सर, आता log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. मग 1/x चं इंटिग्रेशन काही log x असं आहे ते. आलं का लक्षात मला काय म्हणायचं ते? तर इंटिग्रेशन ज्याचं व्यवस्थित असेल, डेरिव्हेटिव्ह ज्याचं व्यवस्थित असेल, त्याला इंटिग्रेशन प्रॉपर समजेल. तर ही 2 चॅप्टर. त्यानंतर तिसरं चॅप्टर जे आहे ते आहे तुमचं डिफरन्शिएशन. म्हणजेच काय की हे डेरिव्हेटिव्हवरच आधारित आहे. डेरिव्हेटिव्हचा थोडासा ऍडव्हान्स पार्ट. म्हणजे पहिले 3 चॅप्टर हे तुमचं पूर्ण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनवर आधारित आहे. त्यानंतर न्यूमरिकल मेथड नावाचा एक सुंदर असा चॅप्टर आहे. त्यामध्ये छोट्या छोट्या मेथड आहे आपल्या, त्या छान आहे, स्वीट आहे, एकदम मस्त आहे. आणि शेवटचं चॅप्टर बेटा आपलं प्रोबॅबिलिटी. कारण तुम्हाला माहिती आहे ना बेटा प्रोबॅबिलिटी काय असतं. एखादा समजा कॉइन आपण टॉस केला तर एक तर हेड पडतं, एक तर टेल पडतं. मग हेड येण्याचे चान्सेस किती, टेल येण्याचे चान्सेस किती, तर या चान्सेसला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो बेटा. तर चौथं आणि 5वं चॅप्टर थोडं सुंदर आहे, पण पहिले 3 चॅप्टर थोडे बोगस आहे. आणि हो एक सांगतो बाळांनो, M1 पेक्षा M2 हे कितीतरी पटीने चांगलं आहे. का? कारण M2 मध्ये व्हेरिएशन नाहीये. कारण M1 मध्ये कसं होतं, मग लॉगॅरिथम बी आहे, मॅट्रिसेस बी आहे, पार्शियल फ्रॅक्शन बी आहे, नंतर मग तुमचा ट्रिग्नोमेट्री आहे, ट्रिग्नोमेट्री बी 3-3, 4-4 अलाइड आहे, कंपाऊंड अँगल आहे, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन आहे, इन्व्हर्स आहे, फिन्व्हर्स आहे, भरपूर आहे. नंतर मग परत डेरिव्हेटिव्ह आहे, मग त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, मग बदल स्टॅटिस्टिक्स आहे, मग स्टॅटिस्टिक्स मध्ये पार्ट आहे. पण M2 मध्ये कसं आहे माहिती का, असं नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड 5 चॅप्टर 5च सब टॉपिक आहे. जास्त असं खूप जास्त फाटा वगैरे फुटलेला नाही M2 ला. तर छान विषय बेटा. M2 स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि M2 मी शिकवलेला बेटा ऑनलाईन मध्ये इतका सुंदर शिकवलेला. जा आमचे डेमो लेक्चर बघा बेटा. एकदा युट्यूबला सुद्धा आपले तुम्ही जर सर्च करा ना, अप्लाइड मॅथमॅटिक्स बाय विनीत सर, विनीत ट्युटोरियल येऊन जाईल, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक वगैरे टाकून देईल सर्वांच्या. तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा डेमो लेक्चर बघू शकता बेटा. फायदा होईल बेटा तुमचा, 100% फायदा होईल, ही गॅरंटी आहे बेटा. तुम्हाला सांगतो बेटा, एवढ्या म्हणजे 100+ विद्यार्थ्यांनी एकाच सेमिस्टरमध्ये आउट ऑफ मार्क पाडले होते. तुम्ही सुद्धा तुमचे सुद्धा नंबर लागू शकतो. ठीक आहे ना. चला, तर अप्लाइड मॅथमॅटिक्स एकदम सुंदर असा विषय आहे. त्यानंतर बेटा तुमचा अप्लाइड सायन्स. तर या अप्लाइड सायन्स मध्ये एक आहे बेसिक फिजिक्स आणि एक आहे बेसिक केमिस्ट्री. आता हे तुमचं पहिले होतं, बरोबर आहे. बेसिक फिजिक्स बेसिक केमिस्ट्री पहिले होतं. आता 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 थोडासा वाढलेला आहे भाऊ, ऍडव्हान्स फिजिक्स, ऍडव्हान्स केमिस्ट्री, म्हणजेच अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री. जसं बघा मागच्या सेमिस्टरला बेसिक फिजिक्स बेसिक केमिस्ट्री होतं ना, सेम आता पण सेम तेच आहे, फक्त थोडी लेव्हल वाढलेली आहे. अच्छा, याचा पण सेम आहे की मागच्या वेळेस जसं तुमचं ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम होते, याची सुद्धा ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम आहे. आता हे कसं ओळखायचं, तर ज्या मार्कांच्या समोर स्टार आणि हॅश असेल ना, तर तो बेटा आपला ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम. ही तुमची असेल 1.5 तासांची, 1.5 अवरची तुमची ही एक्झाम असेल. जसं बेसिक सायन्स झालं सेम तसं डायरेक्टली सेम तसंच. याला पण बघा तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, म्हणजे मॅन्युअल्स वगैरे असतील, मॅन्युअल्स मध्ये मला ते प्रॅक्टिकल वगैरे लिहावं लागेल, ते जमा करावं लागेल. म्हणजे इंटरनल जर तुम्ही ते मॅन्युअल वगैरे सबमिट करशाल तर तुम्हाला 25 मार्काचा तुमचा 25 मार्काचा फिजिक्स, 25 मार्काचा केमिस्ट्री असं आहे. आणि इंटरनल प्रॅक्टिकल होईल बेटा शेवटी एक्झामच्या टायमाला इंटरनल प्रॅक्टिकल होईल. बघा जिथं असं ऍड्रेटचा सिम्बॉल असतो ना, तर ऍड्रेट म्हणजे काय की कॉलेज लेव्हलला तुमचे हे इंटरनल प्रॅक्टिकल कंडक्ट केले जातील. ठीक आहे, चला असो, बाकी असं काही नाही, फक्त मॅन्युअल आहे आणि मॅन्युअलवर तुम्हाला ते काय प्रॅक्टिकल जे पण काय असेल ते परफॉर्म तुम्हाला करावं लागेल. मग या ऍडव्हान्स फिजिक्स मध्ये आम्हाला काय शिकायचं आहे, तर बघा बेटा फोर्स काय असतो. मग फोर्स एखाद्या बॉडीवर पडला, मग त्या ठिकाणी स्ट्रेस डेव्हलप होते. मग त्या स्ट्रेसचे प्रकार कोणते, मग स्ट्रेन म्हणजे काय असतं, बल्क मॉड्युलस काय असतं, त्यानंतर मॉडर्न फिजिक्स काय असतं, वेव्स काय असतात, ऑसिलेशन काय असतात. बघा तू पेंडुलम पाहिला का, डुंग टुंग टुंग टुंग, तो पेंडुलम पाहिला, तो ऑसिलेट होतो बेटा. त्यानंतर आपण बघितलं सर, आता मी बोलतोय तर माझ्या तोंडातून काही साऊंड वेव्ह निघताय. या साऊंड वेव्ह जात आहे या माईक मध्ये आणि मग तुम्हाला आवाज येतोय, बरोबर ना. तर सांगायचा येतो आहे की वेव्स म्हणजे काय, वेव्हचे प्रकार कोणकोणते आहे, या वेव्ह मध्ये किती एनर्जी असते, फ्रिक्वेन्सी काय असते, अँप्लिट्यूड काय असतो, ऑसिलेशन म्हणजे काय असतं, स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय असते, नंतर मग अँप्लिट्यूड काय असतो. या सर्व गोष्टी आपल्याला या मॉडर्न फिजिक्स म्हणजेच
अप्लाइड फिजिक्स मध्ये शिकायचे आहे. हा बेसिक विषय बेटा छान विषय, सुंदर असा आहे, म्हणजे तुमचा बेस आहे बेटा, फाउंडेशन विषय आहे हा. याच्याने तुमचे भरपूर सारे तगडे तगडे कॉन्सेप्ट तुमचे बिल्डअप होतील. त्यानंतर बेटा तुमचा अप्लाइड केमिस्ट्री. आता अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय बघायचं बाळांनो, तर यामध्ये तुम्हाला सिंपल अरे मटेरियल काय असतं रे, मेटल काय असतं रे, मेटलच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या असतात रे, मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या, केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी डेव्हलप असतात, कोणकोणत्या मटेरियलला मिक्स करून आपले मेटल बनतात, अलॉय म्हणजे काय असतात, नंतर वॉटर ट्रीटमेंट काय असतं, वॉटर हार्डनिंग काय असतं, पाण्यावर कोणकोणते ऑपरेशन केले. आता आपण पाणी पितो, तर त्या पाण्यात त्याचे पिण्याचं पाणी त्याच्यावर कोणकोणते ऑपरेशन करून येतं बघा. आपण ॲक्वागार्ड लावतो, तर त्यानंतर समजा जे पण काय असेल वॉटर फिल्टर वगैरे लावतो, तर त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रोसेस होतात, सर्व म्हणजे वॉटर ट्रीटमेंट बद्दल सर्व काही तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर फ्युएल म्हणजे काय, फ्युएल ज्यावेळी जळतं, फ्युएल माहिती आहे, फ्युएल म्हणजे काय, इंधन, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, लाकूड, कोळसा, हे सर्व फ्युएल बेटा. मग हे ज्यावेळेस जळतं त्यावेळेस किती हीट प्रोड्यूस करतं, मग ही किती हीट, मग ही कॅलरी किती, कशी मोजतात, कसं मोजतात, सर्व म्हणजे याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज काय आहे, आपण जे पोल्युशन वगैरे होतो त्या पोल्युशन जे होतं ना कोळसा वगैरे झाल्यानंतर, मग ते प्रदूषण आपण कसं कमी करू शकतो, त्या ठिकाणी कोणकोणत्या केमिकल रिॲक्शन्स होतात, या सर्व तुम्हाला गोष्टी शिकायच्या बेटा अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये. तसं दोघे मिळून हा छान छान सुंदर सुंदर तुमचा अप्लाइड सायन्स नावाचा सब्जेक्ट असणार आहे. सुंदर असा विषय बेटा. ठीक आहे. आता हे दोन तर समजा सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांना सर्वांना हे कॉमन आहे, हे 2 वरचे विषय. ठीक आहे. आणि बाकीच्या ब्रांचेसला फिजिक्स नाही, केमिस्ट्री नाही, काही नाही. हे कॉम्प्युटर आयटी वाले जे आहे ना, त्यांना एकदमच कमी कमी सब्जेक्ट डायरेक्ट आता. हे त्यांना अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री नाही, आता डायरेक्टली संपलं त्यांचं अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री. पण तुम्हाला शिकावं लागेल, कारण तुमची मायबाप ब्रांच आहे. बघा, कॉम्प्युटरला जाऊ द्या, आयटीला जाऊ द्या, इलेक्ट्रॉनिक्सला जाऊ द्या, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या कोर ब्रांचेस बेटा, कोर ब्रांचेस, या जन्मदात्या ब्रांचेस बेटा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. तर याला तुम्हाला सिलेबस थोडा जास्त असेल अदर ब्रांचेस पेक्षा. ठीक आहे. चला, त्यानंतर तुमचा पुढचा सब्जेक्ट आहे बेटा ईओई, त्याला म्हणतात एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, ईओई. ठीक आहे. मग सर हा ईओई विषय कसा आहे हो, तर बघा सेम आहे, याचा पण 70-30 चा विषय तर सेम असणार आहे. 25 मार्काचा तुमचं प्रॅक्टिकल होईल. म्हणजे काय असेल, तुम्हाला मॅन्युअल असेल बेटा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, ते तुम्हाला भरायचं म्हणजे कॉलेजमध्ये तुमचे प्रॅक्टिकल परफॉर्म केले जाईल, प्रॅक्टिकल कंडक्ट वगैरे होतील, मग ते करायचं, मग सबमिट करायचं, मग तुम्हाला 25 मार्क मिळून जातील. त्यानंतर 25 मार्क तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल होईल. इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे काय, शेवटी म्हणजे एक्झाम जवळ येते बघा, आपले फायनल प्रॅक्टिकल वगैरे होता ना बोर्डाचे, तर ते तिथं इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे कॉलेजचे शिक्षक लोक तुमचे प्रॅक्टिकल कंडक्ट करतील बेटा. ठीक आहे. त्यानंतर 25 मार्काचं तुमचं होणार आहे बेटा ट्युटोरियल, म्हणजे तुम्हाला असाइनमेंट सुद्धा लिहायची, तुम्हाला असाइनमेंट सुद्धा लिहावं लागेल. म्हणजे बघा, मॅन्युअल बी, असाइनमेंट बी, इंटरनल प्रॅक्टिकल बी, एवढं सर्व तुम्हाला द्यावं लागेल बाळांनो. ठीक आहे. तर 25 मार्क तुमचा इंटरनल प्रॅक्टिकल पण असणार आहे, टोटल 175 मार्क तुमचा टर्म वर्क असणार आहे ईओईचं. मग सर या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आम्ही काय शिकू, तर बघा, आता आपण बघा रेडिओ बघितला असेल, तुम्ही टीव्ही बघितला असेल, रिमोट बघितलं असेल, तर त्याच्यामध्ये जे सर्किट पाहिलंय का, ते जर तुम्ही समजा रिमोट वगैरे उकलून बिकलून असे रिकाम्या कामं केलं असेल, लहानपणी तर तुम्ही असे रिकामे कामं केले असेलच. एखादा रेडिओ फुटला का, फोडला, त्याला मध्ये पाहू काय आहे त्याच्यामध्ये, बघा असे ग्रीन कलरचे असे बोर्ड असतात. मग त्या बोर्डवर जे पण काही छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स असतात, मग छोटे छोटे कॅपॅसिटर काय असतं, रेझिस्टर काय असतं, कंडक्टर काय असतं, मग डायोड काय असतात, झेनर डायोड काय असतात, हे कसे वर्क करतात, यांचं फंक्शन काय असतं, रेक्टिफायर काय असतं, अँप्लिफायर काय असतं, नंतर मग आरसी फिल्टर काय असतं, या फिल्टर कसे काम करतात, या सर्व गोष्टी, ऑसिलेटर्स कसे काम करतात. तर या ठिकाणी या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्सच्या सब्जेक्टमध्ये बेटा तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे प्रत्येक छोटे छोटे पार्ट्स जे असतात ना बघा, एकदम छोटे छोटे कंडेन्सर, फिंडेन्सर, सर्व जे छोटे छोटे नॉर्मल सर्व पार्ट, तुम्हाला प्रत्येकाबद्दल बेसिक नॉलेज, त्याचे प्रकार, ते कसं वर्क करतं, त्याचं फंक्शन काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय, ते कसे कसे चालतात, हे सर्व तुम्हाला शिकायचं बेटा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. म्हणजे इन शॉर्ट, तुम्ही ज्या हिरव्या कलरचे सर्किट वगैरे बघितलं असेल ना, त्याच्यावर बघा छोटे छोटे जे पार्ट असतात, बरोबर आहे, त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन, ते कसं चालतं, ते काय कामाचं आहे, हे सर्व तुम्हाला शिकायचं बेटा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. नंतर सेमीकंडक्टर काय असतं, सेमीकंडक्टर कशासाठी वापरतात, सेमीकंडक्टरचे प्रकार काय असतात, सेमीकंडक्टर, अरे बापा, म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या प्रत्येक कॉम्पोनंटचं नॉलेज तुम्हाला या विषयामध्ये मिळून जाईल बाळांनो. इतका सुंदर असा विषय असणार आहे बाळांनो. बघा, अभ्यास प्रॉपर करा. याचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि फीज जाऊन बघा रे तुम्ही, इतकी कमी फीज आहे बेटा. कारण बघा, माझं फक्त एकच म्हणणं आहे की मी ज्यावेळेस डिप्लोमाला होतो ना,
त्यावेळेस माझी परिस्थिती एकदमच हलाखीची होती. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी सर्व विषयांचे क्लास लावू शकेल आणि ज्या विषयांचे मी क्लास लावले बी 1-2 सब्जेक्टचे, 1 किंवा 2 सब्जेक्टचे लावले होते. त्याच्यात पण मी सरांच्या नोट्स लिहून द्यायचो, क्वेश्चन पेपर काढून द्यायचो, असे भरपूर सारे कामं करायचो. तेव्हा माझी थोडीशी फीस कमी होऊन जायची. सांगायचा आहे तो हा बेटा, की मी माझे लहानपण खूप कष्टात काढलेलं आहे. पण ते कष्ट तुम्हाला नको व्हायला पाहिजे यासाठी प्रॉपर ऑनलाईन क्लास तुम्हाला प्रोव्हाईड करतो मित्रांनो. एकदम जबरदस्त विथ नोट्स, विथ सर्व तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे आणि ते सुद्धा एकदम कमी कॉस्टमध्ये. आणि जर तुम्ही सर्व ब्रांचचे सर्व सब्जेक्टचा कॉम्बो घेशाल अजून सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल बाळांनो. एवढं कमी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कोणीच देणार नाही याची गॅरंटी आहे तुमच्या मोठ्या भावाची, या विनीत भाऊची. हा, तुम्ही नवीन असाल, तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल, पण बघा जे विद्यार्थी तुमचे सिनियर्स वगैरे आहे ना, त्या सिनियर्स लोकांना विचारा की विनीत ट्युटोरियल वरून आपल्याला किती हेल्प झालेली आहे बेटा. ठीक आहे, तर बघा भरोसा ठेवा, विश्वास ठेवा तुमच्या मोठ्या भावावर. कारण बघा मी डिप्लोमाच्या 6च्या 6 सेमिस्टर टॉपर आहे, इंजिनिअरिंगचा युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट आहे, एमटेकचा सुद्धा मी टॉपर आहे, तर MBA सुद्धा माझं झालेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी टॉप केलेला बेटा. तर एका टॉपरचं तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळेल. आणि जे फॅकल्टीज मी आणलेल्या बेटा, या प्रत्येक फॅकल्टीजने 2-2, 3-3 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेल्या बाळांनो. मी स्वतः सुद्धा 3 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे. म्हणजे सांगायचं आहे तो की सर्व जे शिकवणार आहे ना तुम्हाला, हे प्रॉपर व्यवस्थित आहे बेटा. तर काळजी नसावी, एकदम प्रॉपर शिका, प्रॉपर अभ्यास करा बेटा आणि खूप पुढे जा बेटा. ठीक आहे ना, आनंद मला होईल. त्यानंतर पुढचा विषय बेटा तुमचा हा बेटा इलेक्ट्रिकल ब्रांचचा सर्वात खतरनाक विषय, सर्वात जबरदस्त विषय, FEE, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची खरी सुरुवात तुमची आता या ठिकाणी होणार आहे बेटा. ठीक आहे ना, चला. तर मग सर FEE मध्ये एवढं काय नाही, FEE ला बरेचसे विद्यार्थी घाबरतात. सर का बरं घाबरतात हो, FEE ला काय आहे त्याच्यामध्ये असं, तो काही राक्षस बिक्षस आहे का? बघा राक्षस नाहीये, पण इलेक्ट्रिकलचे बेसिक फंडे तुम्हाला इथे शिकायचे बाळांनो. बघा इलेक्ट्रिकल म्हटलं की बऱ्याच जणांना आवडायचं नाही, पण आता तुमची ब्रांचच इलेक्ट्रिकल आहे तर तुम्हाला हे आवडून घ्यावं लागेल. बघा एक सांगू तुम्हाला, सिंपलची गोष्ट एकदम. आता तुम्ही एकदम जवळचे म्हणजे लहान भावासारखे म्हणून एकदम सांगतो, मित्र म्हणून सांगतो, भाऊ जाऊ द्या, मित्र म्हणून सांगतो. बघा बेटा, आता FEE आता ब्रांच बद्दल कसं माहिती का, रडत बसू नका, तुम्ही म्हणू नका मग सर मला हे आवडत नाही, सॉरी ब्रांच मला हे आवडत नाही. आता मला सांगा बेटा, जी आवडत होती ती तुम्हाला भेटली नाही, बरोबर आहे. आता जी भेटलीये तिला आवडून घ्या. आता बाकी सर्व तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही समजू शकता. समजतंय का मला? जी आवडत होती ती नशीन भेटली तर मरू द्या, पण जी भेटली आहे तिला आवडून घ्या. मी ब्रांच बद्दल बोलतो बेटा, रिकाम्या गोष्टी डोक्यात घेऊ नका, मी ब्रांच बद्दल बोलतोय. ठीक आहे ना, चला असो. ठीक आहे, तर बघा बेटा, जी मिळालेली ब्रांच आहे तिला आता आवडून घ्या, तिच्यावर प्रेम करा, ही आवडेल बेटा आणि ही तुम्हाला साथ देणार बेटा. शेवटपर्यंत ही ब्रांच तुम्हाला साथ देणार आहे. त्यामुळे सांगतो याचे बेसिक फंडे शिकायला कोणत्याच प्रकारचा आळस करू नका. ठीक आहे, चला याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. AC करंट काय असतं, करंट माहिती तुम्हाला, करंट काय असतं, व्होल्टेज काय असतं, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, हे कशा प्रकारे मेजर करतात. मग AC करंट काय असतं, DC करंट काय असतं, मग DC करंटचे सोर्सेस कोणकोणते आहे, AC करंटचे सोर्सेस कोणकोणते आहे, त्या DC वर चालणाऱ्या मोटर कोणकोणते आहे, अल्टरनेटर काय असतं, जनरेटर काय असतं. त्यानंतर जर बघायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला हे पण शिकायचं बेटा की लॉज वेगवेगळे, म्हणजे ओहम्स लॉ काय असतो, नंतर रेजिस्टर काय असतं, रेजिस्टन्स काय असतं, ज्यावेळेस आपण सिरीज मध्ये लावतो पॅरलल सिरीज काय असते, पॅरलल काय असते, सिरीज मध्ये आपण लावतो तर काय असतं, म्हणजे वेगवेगळे डायोड काय असतात, पीएन जंक्शन काय असतं. नंतर मग समजा याच्यात सुद्धा सेमीकंडक्टर आहेच तुम्हाला, ट्रान्झिस्टर काय असतं, कसं असतं ते, कसं वर्क करतं. त्यानंतर फॅराडेज लॉ, नंतर मग तुमचा फ्लेमिंगची लेफ्ट हँड रूल, लेफ्ट थंब रूल, राईट हँड रूल शिकले तुम्ही, थंब रूल शिकले बेटा, लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल तुम्ही शिकले असाल बेटा, 9वी 10वीला पण तुम्हाला होतं. पण हे आता डिटेलमध्ये शिकायचे. ओहम भाऊंचा लॉ तर सर्वात फेवरेट आहे डायरेक्टली. नंतर याच्यावरचे न्यूमरिकल्स, म्हणजे या FEE या विषयामध्ये तुम्हाला न्यूमरिकल सुद्धा आहे, थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे, सर्किट सुद्धा तुम्हाला ड्रॉ करायचे बेटा. लाईटचं सर्किट कसं असतं, लाईट आणि इलेक्ट्रिक कनेक्शनचं सर्किट कसं असतं. तर FEE हा जो आहे ना, तर इलेक्ट्रिकल इंजिनचा एकदम बेस आहे बेटा डायरेक्टली, की इलेक्ट्रिक करंट कसं बनतं, त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय असतं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय असतं, रेक्टिफायर काय असतं, मग त्याला कसं वाढवतात, कसं अँप्लिफाय करतात. म्हणजे या सर्व गोष्टी इलेक्ट्रिकलची सर्व बेस, सर्व कोर तुम्हाला यामध्ये शिकायचं बेटा, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यामध्ये. आणि हा तुम्हाला असं वाटत असेल की सर तुम्ही तर फक्त बरोबर सांगताय, आम्हाला डीपली बघायचं की या सब्जेक्टचा काय आहे सब्जेक्टमध्ये. तर प्रत्येक सब्जेक्टचं डिटेल इंट्रोडक्शन बेटा, प्रत्येक सब्जेक्ट. आता समजा M2 आहे तर M2चं डिटेल डायरेक्टली M2 वर एक लेक्चर मी बनवलेले आहे, डिटेल सिलेबस डिस्कशन. तसंच एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, FEE या सर्वांचे तुम्हाला सिलेबस डिस्कशनचे व्हिडिओ मिळतील. प्रत्येक
चॅप्टरचे व्हिडिओ मिळतील, डेमो लेक्चर मिळतील, अजून का पाहिजे यार तुम्हाला, ठीक आहे ना. ऍप्लिकेशनवर चेक करा तुम्ही आत्ताच्या आत्ता, किंवा समजा तुम्ही युट्यूबला सुद्धा चेक करू शकता, पण ऍप्लिकेशनवर लवकर सापडतं. त्यानंतर बेटा तुमचे FW हा जो विषय आहे ना, FW विषय, तर याचं पण सेम आहे बेटा. 70 मार्काचा फायनल एक्झाम असेल, 40ची पासिंग असेल, युनिट टेस्ट माहिती आहे. 25 मार्क तुमचं मॅन्युअल असेल बेटा, मॅन्युअल म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिकलची काही प्रॅक्टिकल सुद्धा कंडक्ट करायचे, प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला परफॉर्म करायचे. नंतर 25 मार्काचा एक्सटर्नल प्रॅक्टिकल होईल बेटा. एक्सटर्नल बघा इथे हॅश दिसते का, हॅश. हॅश म्हणजे काय असं माहितीये का, की या सब्जेक्टचं तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल होईल, म्हणजे बाहेरच्या कॉलेजमधून शिक्षक लोक येतील आणि ते तुमचं प्रॅक्टिकल येतील, ते सांगतील चाले हे करून दाखव रे, चाले ते करून दाखव, असं ते प्रॅक्टिकल तुमचे ते कंडक्ट करतील बाळांनो. त्यानंतर 25 मार्क तुमचा ट्युटोरियल सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला असाइनमेंट सुद्धा लिहायचे, त्या सुद्धा जमा करायच्या बाळांनो. तर अशा प्रकारे 125 मार्क्सचं सुद्धा हे सुद्धा तुमचं काय असेल, पूर्ण टर्म असेल. बघा EOE एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचं तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे, पण FW तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल बेटा, म्हणजे बाहेरच्या कॉलेजचे लोक येतील आणि तुमचं प्रॅक्टिकल कंडक्ट करतील बाळांनो, तो थोडंसं सांभाळून राहा. त्यानंतर बाकीचे जे विषय आहे ना, बाकीचे जे विषय आहे ना, त्याचा एवढं काही विशेष नाहीये. त्याच्यात प्रोफेशनल कम्युनिकेशन. आता प्रोफेशनल कम्युनिकेशन म्हणजे काय, आता मी जर तुमले बोललो की माझ्याकडे तुम्ही M2 चा क्लास लावा, मी तुमले गैर चांगला शिकाडच तर मला सांगा तुम्ही अशा व्यक्तीकडे क्लास लावणार आहे का, की ज्याला बोलण्याची पद्धतच नाही, की जो एकदम गावंढळ बोलतोय, एकदम गावठी बोलतोय. मी पण बोलतो मध्ये मध्ये असं, पण हे जस्ट एक मजाकसाठी, की थोडंसं तुमचं लक्ष वगैरे इकडे तिकडे भटकायला नको यासाठी. पण बघा बेटा, मी जर याच भाषेमध्ये तुम्हाला शिकवलं, तर तुम्हाला सांगा तुम्ही प्रॉपर इंजिनियर बनवू शकता का बेटा. आणि बघा ज्यावेळेस तुम्ही समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होतो, त्यावेळेस तुम्हाला PPT प्रेझेंट करावं लागतं, मार्केटिंग टीम सोबत तुमचं प्रेझेंटेशन वगैरे तुम्हाला द्यावं लागतं. नंतर एखादी डील वगैरे करायची असेल तर कस्टमरला प्रॉपर हँडल करावं लागतं, टीमची प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित बोलावं लागतं. तर या गोष्टी तुम्हाला कोण शिकवतं, तर प्रॉपर तुमचं सराउंडिंग तुम्हाला शिकवतं, तुमचं ऍटमॉस्फिअर, तुमचं कॉलेज तुम्हाला शिकवतं. तर त्याला म्हणतात प्रोफेशनल कम्युनिकेशन, की व्यक्तीने प्रोफेशनली कसं बोललं पाहिजे. तर या गोष्टी तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायच्या. पण याचा पेपर नाहीये, याचा MSBT बोर्डाचा पेपर नाहीये, याचा तुम्हाला कशी एक्झाम वगैरे द्यायची नाहीये. फक्त काय करायचंय, ट्युटोरियल असाइनमेंट लिहायचे, कॉलेजला जाऊन जमा करून टाकायचे, विषय क्लोज. ठीक आहे ना. पण छान विषय, मस्त याची लेक्चर करा बेटा, मस्त आहे, छान आहे. ठीक आहे ना. याची काही तुमची फायनल एक्झाम नाही. हा नंतर सोशल अँड लाईफ स्किल्स. आता सोशल स्किल आणि लाईफ स्किल म्हणजे काय, की तुम्ही समाजात वावरता, तर समाजामध्ये समजा बघा की तुम्ही कसे राहतात, कशी बिहेव करतात, लोकांशी कसं बोलतात, आपल्या समाजामध्ये तुमची कर्तव्य काय आहे, लाईफ स्किल आपण कसं राहिलो पाहिजे, कसं जगलो पाहिजे, त्या सर्व गोष्टींवर हा पण एक चांगला विषय आहे. पण हा सुद्धा कसा आहे बेटा, इंटरनल आहे. याचं तुम्हाला फायनल थेरी एक्झाम द्यायची नाहीये. फक्त याचं पण तुम्हाला काय करायचं बाळांनो, बघा हा सोशल अँड लाईफ स्किलचं, याचं पण तुम्हाला फक्त आणि सिंपलचं प्रॅक्टिकल आहे, म्हणजे असाइनमेंट आहे, असाइनमेंट लिहायच्या आणि जमा करायच्या, बस. बाकी डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. प्रोफेशनल कम्युनिकेशनचं तुमचं इंटरनल ओरल होईल. ओरल म्हणजे काय, की तुम्हाला सांगतील की चला रे PPT एक्सप्लेन करा रे, चला रे कोणत्याही एका टॉपिकवर बोलून दाखवा रे, म्हणजे तुम्हाला काहीही ते बोलायला लावू शकता. ठीक आहे. चला त्यानंतर बघा बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग नावाचा एक विषय आहे. हा पहिले इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना रिटर्न एक्झाम होती. पहिले तुमच्या स्कीमला नाही बेटा, तुमच्या अगोदरची जी आय स्कीम होती ना, त्या आय स्कीमला बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक पेपर होता, त्यांना लिहावं लागायचा. पण तुमचा तो पेपर सुद्धा काढून टाकलाय. तुम्हाला फक्त काय बेटा माहिती का, इंटरनल आहे त्याचं, म्हणजे तुम्हाला मॅन्युअल्स आहे, मॅन्युअल वगैरे तुम्हाला दिलं जाईल, मॅन्युअलवर तुम्हाला जे प्रॅक्टिकल वगैरे परफॉर्म होतील. त्यानंतर तुमची इंटरनल सुद्धा आहे, म्हणजे इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा घेतलं जाईल बेटा, म्हणजे ओरल घेतली जाईल तुमची. बाहेरच्या कॉलेजमधून, बाहेरचे नाही येणार, आपल्या कॉलेजचे देतील आणि ते तुमचे ओरल वगैरे घेतील, विचारायचे छोटे मोठे क्वेश्चन. म्हणजे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, की आपला जो थर्मल पॉवर प्लांट माहिती तुम्हाला, इलेक्ट्रिसिटी कशी बनते, कुठे बनते, कशामुळे बनते, कशासाठी बनते आणि ती कशी कशी ट्रान्सफर होते. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल छोटे डिटेल तुम्हाला शिकायचं आहे, की थर्मल पॉवर प्लांट कसा वर्क करतो. मग हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो पाण्यावर चालतो ना, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, तो कसा, जलविद्युत प्रकल्प तो कसा चालतो. मग पवनचक्की कशी वर्क करते, सोलर एनर्जी कशी, म्हणजे एकदम नॉर्मल विषय. आणि हा इंटरनल आहे, त्यामुळे याची सुद्धा तुम्हाला काही एक्झाम वगैरे द्यायची गरज नाही म्हणजे होणारच नाहीये. ते एकदम नॉर्मल विषय, इंटरनल आहे. फक्त मग टेन्शन घ्यायचं तर कोणाकोणाचं घ्यायचं, M2चं घ्या, अप्लाइड सायन्सचं घ्या, EOEचं घ्या आणि FWचं घ्या. म्हणजे हे 4 विषय जे आहे ना, यांच्या तुमच्या फायनल एक्झाम होणार आहे, बोर्डाच्या एक्झाम. बाकी सर्व आपलं असं. ठीक आहे ना. चला तर बघा बेटा,
सिंपलशी गोष्ट आहे की या चारही विषयांचे आपले ऑनलाईन क्लासेस अवेलेबल बेटा, म्हणजे M2 आहे, FEE आहे, EOE आहे, अप्लाइड सायन्स आहे, या चारही विषयांचे ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. आताच डाउनलोड करून घ्या बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे सर्व ब्रांचचे ऑनलाईन क्लासेस, तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असेल त्यांना सुद्धा नक्की सांगा बेटा. ठीक आहे, तर सर्वांचा कॉम्बो जो आहे, म्हणजे या सर्व विषयांचा कॉम्बो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि या कॉम्बोची फीस किती माहिती का तुम्हाला? तुमच्या एका ऑफलाईन क्लासेसच्या किमतीपेक्षा पण कमी सर्व विषयांची किंमत आहे. म्हणजे आता सर्व विषयांची किंमत जवळपास जर पकडून चाला बेटा 2500 रुपये फक्त, बस. अजून काय पाहिजे मला सांगा बेटा? 2500 रुपयात काय येतं रे? काहीच येत नाही. काही येतं का बेटा 2500 रुपयात? काही येत नाही डायरेक्टली, बरोबर आहे. चला, तर 3000 रुपयेपर्यंत तुम्ही जर बघशाल तर 3000 रुपये तुम्हाला प्राइस दाखवेल. आणि जर तुम्हाला असं वाटतं की सर थोडासा काहीतरी डिस्काउंट देऊन द्या, थोडासा डिस्काउंट दिला तर बरं होऊन जाईल, तर बघा तुम्ही आमच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही डिस्काउंट वगैरे मिळवू शकता बेटा. आमच्या हेल्पलाईन नंबरला मेसेज करा की सर ते विनीत सर आहे ना, आम्हाला व्हिडिओमध्ये बोलले होते की आम्ही तुम्हाला काहीतरी डिस्काउंट देऊ. तर या नंबरला बेटा व्हॉट्सअपला मेसेज करा, सांगा की थोडंसं काहीतरी डिस्काउंट देऊन देतील बेटा, काही हरकत नाही. 100-200 रुपये तुम्हाला जे पण काय असेल तो डिस्काउंट देऊन देतील बेटा. मग तुम्हाला या ऑनलाईन क्लासेसमध्ये काय काय मिळणार आहे? तर संपूर्ण सिलेबस, थेरी असो, न्यूमेरिकल असो, ग्राफ असो, डायग्राम असो, सर्व तुम्हाला प्रॉपर कॉन्सेप्च्युअली सर्व काही ॲनिमेशन वगैरे, व्हिडिओ वगैरे दाखवून सर्व काही शिकवलं जाईल. त्यानंतर प्रॉपर रिव्हिजन क्रॅश कोर्स. आता रिव्हिजन क्रॅश कोर्स म्हणजे काय? आता समजा एखादा विषय आहे, एखादा विषयाचा एखादा चॅप्टर आहे, तर त्या चॅप्टरवर समजा EOE पकडा किंवा FEE पकडा. FEEचं पहिल्या चॅप्टरचे 20 व्हिडिओ आहे. आता मला सांगा एक्झामच्या टायमाला परत तुम्ही 20 व्हिडिओ पाशाल का रिव्हिजनसाठी? नाही ना. मग त्यावेळेस रिव्हिजन, या पहिल्या चॅप्टरची संपूर्ण रिव्हिजन तुम्हाला फक्त 2 तासामध्ये करून दिली जाईल. म्हणजे 2 लेक्चर बघा, पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन तुमची होऊन जाईल. तर हा तुमचा फायदा होऊ शकतो बाळांनो. इथे लक्षात मला काय म्हणायचं ते, तर रिव्हिजनचा फायदा होतो. रिव्हिजन खूप महत्वाची आहे. तर रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल. याच पैशांमध्ये तुम्हाला रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा मिळून जाईल. त्यानंतर प्रिंटेबल थेरी नोट्स, आपल्या क्लासच्या प्रॉपर थेरी नोट्स तुम्हाला मिळतील, फॉर्म्युलाच्या नोट्स तुम्हाला मिळतील, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील, त्याचं सोल्युशन सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर IMP क्वेश्चन बँक मिळेल बेटा, शेवटी IMP क्वेश्चन मिळून जातील. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील एकदम कमी प्राइस मध्ये. जा आमचा एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड करा बेटा आणि फ्री डेमो लेक्चर पहिले बघा, आवडलं तर कोर्स परचेस करा बेटा, नाही तर जाऊ द्या. नाही तर राम राम श्याम जय रामजी की. ज्या विषयाचं आवडलं त्या विषयाचं पण तुम्ही परचेस करू शकता, पण कॉम्बोचं केलं ना की मस्त राहील, डोक्याला ताण नाही राहणार बेटा. ठीक आहे, चला, तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, हेल्पफुल ठरलं असेल. तर बघा बेटा, हेल्पफुल ठरलं असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण या युट्यूब चॅनलवर सुद्धा भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर तुम्हाला मिळतील. आणि भविष्यामध्ये MSBT डिप्लोमा असो, जे पण काही अपडेट असो, हे विनीत सर, अजून एक आपलं युट्यूब चॅनल आहे विनीत सर नावाचं, हे फक्त एक्झाम अपडेट किंवा करिअर गायडन्स वगैरे येत असतं. आणि हे जे विनीत ट्युटोरियल नावाचं युट्यूब चॅनल आहे, यावर फक्त लेक्चर जे पण काय असेल ते येत असतं. तर दोघी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या. ऍटलीस्ट PYQ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. PYQ साठी कोर्स परचेस करायची गरज नाहीये, तुम्हाला असं पण ते इझिली मिळून जाते बेटा. ठीक आहे ना. चला, तर आय होप सो हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.